ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राइब व लाईक करा। पंढरपूर शहरातील उपनगर भाग असलेल्या इसबावी येथील सांगोला पाणीपुरवठा योजना येथून चंद्रभागा नदीपात्रातून गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे होडीच्या व इतर वाहनांच्या द्वारे वाळू उपसा केला जात असून या ठिकाणी आजपर्यंत सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने व महसूल विभागाच्या पंढरपूर उपविभागीय अधिकारी यांच्याही पथकाने या अवैध वाळू चोरी करणाऱ्या वाहनांवर व तसेच वाळू चोरी करणाऱ्यांवर कारवाई केली आहे। परंतु या ठिकाणाहून होणाऱ्या वाळू चोरीचे एक तप पूर्ण झाले, परंतु येथील वाळू चोरी रोखण्यात पोलीस व महसूल प्रशासनास कायमस्वरूपी येथील होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यात यश आजपर्यंत तरी आल्याचं दिसून येत आहे। या ठिकाणावरील वाळू चोरी रोखण्यासाठी पोलीस व महसूल विभागाने अनेक प्रकारे विविध पर्यायी मार्ग अवलंबले, तरीही येथील वाळू चोर काय धास्तावल्याचे पाहावयास मिळत नाही। येथे आज कारवाई झाली की लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नवीन होड्या व नवीन वाहन घेऊन येत तेथील वाळू चोर वाळू चोरी करत असल्याचे दिसून येत आहे। तर या परिसरात अनेक वेळा महसूल पथकातील अधिकारी कर्मचारी यांच्यावर हल्ला करत त्यांच्या वाहनांचे सुद्धा नुकसान या अवैध वाळू चोरांनी केले आहे। तर याच ठिकाणी खुद्द पंढरपूरच्या महिला तहसीलदार यांच्या गाडीवर वाळू चोराने वाळूची गाडी घातल्याचा प्रकारही घडला होता। पवित्र अशा चंद्रभागा नदीपात्राचे तर येथे पूर्णतः विद्रुपीकरण केल्याचे निदर्शनास येत आहे। येथील वाळू चोरी कायमस्वरूपी बंद व्हावी याकरिता अनेक पक्ष संघटना, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते महसूल मंत्री या परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक, विभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत तक्रारी केल्या, परंतु येथील वाळू चोरी आजपर्यंत बंद झाल्याचे किंबहुना या वाळू चोरांनी येथील पोलीस व महसूल प्रशासनास वाळू चोरी बंद करत नसल्याचेच एक प्रकारे आव्हान दिल्याचे या ठिकाणी आज झालेल्या महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे केलेल्या कारवाईवरून दिसून येत आहे।